अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। मंडळींनो, काल गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये, सोसायटीमध्ये मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या संगीतांमध्ये, वाद्यांमध्ये स्वागत झालेलं आहे। आणि त्याचबरोबर आपण आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने रीतिरिवाजाप्रमाणे गणपती बाप्पांचं आगमन असेल, पूजा, प्राण प्रतिष्ठापना नक्कीच आपल्या घरामध्ये केली आहे। पण आता आपणास माहिती आहे की गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे काही घरांमध्ये पाहायला गेलं तर 1.5 दिवसांचा, 5 दिवसांचा, 7 दिवसांचा आणि 10 दिवसांचं गणपतींचं आगमन होत असतं। आता काही काही घरांमध्ये बघायला गेलं तर 1.5 दिवसाचा पण असतो, काल आला तर आज संध्याकाळी त्यांचं विसर्जन होतं, 5 दिवसांचा असतो, 7 दिवसांचा असतो आणि त्याचबरोबर 10 दिवसांचा असतो। तर आता मंडळींनो, आता आपण तर काल प्राण प्रतिष्ठापना गणपती बाप्पांची खूप थाटामाटात छान पद्धतीने केली सुद्धा असेल। पण आता आपणास माहिती आहे रीतिरिवाजाप्रमाणे ज्या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला निरोप द्यायचा असतो, त्यांना विसर्जन करायचं असतं, त्याच्या आधी आपल्याला एक म्हणजे म्हणतात एक पूजा करायची असते, निरोप एक प्रेमळ निरोप द्यायचा असतो, एक पूजा करायची असते ज्याला उत्तर पूजा म्हणतात। ती उत्तर पूजा पण सुद्धा आपण शास्त्रोक्त पद्धतीने रीतिरिवाजाप्रमाणे जर केली तर नक्कीच आपण जेवढे दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तेवढ्या दिवसांची जी काही सेवा केली आहे ती फलद्रूप ठरत असते। आणि योग्य पद्धतीने मी खरं सांगेल, गणपती बाप्पांची म्हणतात ना, ज्यावेळेस आपण पार्थिव गणेश मूर्ती घरात आणतो त्यावेळेस ती अगोदर मातीची असते, पण ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठापना करतो, मंत्र स्तोत्र शास्त्रोक्त पद्धतीने करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये प्राण उतरतात। आणि ज्यावेळेस आपण तिला निरोप द्यायचा असतो त्यावेळेस सुद्धा त्या मूर्तीमधले आपण ती मूर्ती कशी करतो, नदी आपण कॅनॉलमध्ये किंवा कुठेतरी आपण ते विसर्जन करतो असतो, पण त्याच्या अगोदर त्या मूर्तीमध्ये जे काही प्राण प्रतिष्ठापना झाली आहे त्यातले जे काही प्राण आहेत ते आपल्याला म्हणतात ना किंवा ते काढून घ्यायचे असतात आणि सोबतच आपल्याला त्यांची योग्य ती उत्तर पूजा सुद्धा करायची असते, शास्त्रोक्त पद्धतीनेच करायची असते रीतिरिवाजाप्रमाणे। आणि ती व्यवस्थित झाली सुद्धा पाहिजे जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो। आणि झालेल्या केलेली जी काही 10 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 1.5 दिवस जी काही मनापासून सेवा केली ती आपली फलद्रूप ठरते आणि योग्य ती आपल्याला त्याची आपल्या फळप्राप्ती देखील मिळत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की गणपती बाप्पांना निरोप देताना म्हणजे उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची आहे। खूप साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे जी प्रत्येकाला करता येणार आहे घरामध्ये। कारण कसं आहे, खूप जणांना माहिती नसते की उत्तर पूजा कशी करायची, कसं आम्ही त्यांना म्हणजे निरोप द्यायचा आहे, ह्या गोष्टी माहिती नसतात। त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे। स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तुम्हाला मी सर्व गोष्टी आणि रीतिरिवाज सांगणार आहे। नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने निरोप जरी दिला तरी सुद्धा चालणार आहे। चला आपण आता जास्त वेळ न घालता ती पद्धत काय आहे ते पाहूया। त्यासाठी जास्त काही लागणार नाही आहे, तुम्हाला साहित्य पण मी तुम्हाला सांगेल हळूहळू टप्प्याटप्प्याने काय लागणार आहे ते, पण त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगू इच्छिते। सर्वप्रथम आपला गणपती बाप्पांच्या पण वर प्राण प्रतिष्ठापना केली आहे, तर त्याच्या खालीच आपल्याला सौरंग किंवा पाट घ्यायचा आहे। त्याच्यावर तुम्ही एक लाल वस्त्र अंथरा आणि त्याच्यावर तुम्हाला असं एक ताम्हण घ्यायचं आहे, तांब्या, आणि तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, प्यायचं पाणी घ्यायचं आहे। सोबतच तुम्हाला अशी एक पळी लागणार आहे। सोबतच तुम्हाला जे म्हणतात ना आपलं जे पंचपाळ आहे, अक्षदा, हळद, कुंकू, फुलं, दुर्वा, हार, नैवेद्य, गोड एखादा नैवेद्य, सर्व काही गोष्टी लागणार आहेत। टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। अतिशय साधी सोपी पद्धत आहे, जास्त काही वेळ लागणार नाही तुम्हाला। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते इथे तुम्हाला काय करायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या 3 नावांनी तर मी तुम्हाला सांगेल, हातात पहिले पाणी घ्यायचं आहे आणि पहिल्या 3 नावांना म्हणजेच तुम्हाला ते जे पाणी आपण 3 नावांचं घेणार आहोत ते तुम्हाला प्राशन करायचं आहे। आणि त्यानंतरची मी जी काही नावं घेईल त्या तुम्हाला नावाने तुम्हाला फक्त हात जोडून ते नावांचं स्मरण करायचं आहे। आता प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पहिले पळीभर पाणी घ्यायचं हातामध्ये, ओम केशवाय नमः पाणी प्राशन करायचं आहे। नंतर दुसऱ्या नावाला ओम नारायणाय नमः ते पण प्राशन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ओम माधवाय नमः असं म्हणून 3 नावाने तुम्हाला पाणी प्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या नावाचं उच्चारण, हातावरचे पाणी तुम्हाला आता चौथं जे नाव आहे म्हणजे तुम्हाला जे गोविंदाय नमः चौथं जे नाव आहे त्या नावाला तुम्हाला पाणी जे आहे ते पहिल्या 3 नावाला पाणी प्राशन करायचं आहे। आणि चौथं जे नाव आहे श्री गोविंदाय नमः त्याला तुम्हाला पाणी जे आहे ते ताम्हणात सोडायचं आहे। अशा पद्धतीने हे झालं सुरुवातीचं तुमचं आचमन झालं, याला आचमन म्हणतात। आचमन झाल्यानंतर तुम्हाला आता जी काही समोर मी नावं सांगणार आहे ती तुम्हाला नावं, आणि काळजी करू नका, जे काही तुम्हाला मी नावं किंवा मंत्र याच्यात बोलणार आहे ते सगळे मी तुम्हाला ते पीप करून देणार आहे स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते बघून तुम्हाला त्या पूजा निरोप द्यायला सोपं पडेल। तर नक्कीच आता पुढल्या नावाने तुम्हाला फक्त स्मरण करायचं आहे, हात जोडून स्मरण करायचं आहे।
ती नावं म्हणजेच काय, श्री मन गणपती देवताभ्यो नमः, श्री लक्ष्मी नारायणाभ्य नमः, उमा महेश्वराभ्याय नमः, नंतर तुम्हाला शची पुरांतराभ्याय नमः, माता पितृभ्याय नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणभ्यो नमः, अविघ्नमस्तु असं तुम्हाला म्हणायचं आहे. हे नेमकं तुम्हाला स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गोष्टी आता, ह्याच्यानंतर तुम्हाला देशकाल उच्चार करायचा आहे आणि पुढे संकल्प करायचा आहे. आता देशकाल उच्चार करताना तुम्हाला उजव्या हातात 2 पळ्या पाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदा घेतलं, परत दुसऱ्यांदा घेतलं. त्या पाणी घेताना त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. अक्षता टाकल्या की तुम्हाला खालीलप्रमाणे देशकाल व त्यानंतर संकल्प म्हणायचा आहे. आणि तुम्हाला सांगेल आता देशकाल म्हणजेच तुम्हाला कुठे भेटेल, तर तुम्हाला पंचांग तुमच्याकडे जर असेल तर पंचांगातील तुम्हाला त्या दिवशीचा देशकाल उच्चार म्हणायचा आहे. आणि जर तुमच्याकडे पंचांग नसेल तर तुम्हाला एक मंत्र सांगते मी ते खाली, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे देशकालच्या ठिकाणी. तर तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र, तीर्थी विष्णुस्तथा वारोम नक्षत्रम विष्णुरेवचम योगेशम करणम चैव सर्व विष्णुमयम जगतम. असं तुम्हाला देशकाल म्हणजेच तुम्हाला जर तुम्हाला पंचांग भेटलं त्या दिवशीचं तर अतिशय उत्तम, ते उच्चार करा. नाही तर तुम्ही सर हा मंत्र म्हणायचा आहे जो आता तुम्हाला सांगितला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा म्हणायचा, मम आत्मनाम. इथं मी तुम्हाला सांगेल की ज्या ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव आणि गोत्र सांगायचं आहे ते तुम्हाला सांगते मी. तर मम आत्मनाम परमेश्वरम आज्ञारूपम पूर्णोक्तम फलप्राप्त्यर्थम श्री परमेश्वरम प्रीत्यर्थम. आता समोर तुम्हाला स्वतःचं नाव सांगायचं आहे. इथे तुमचं जे काही नाव असेल ते तुमचं नाव बोलायचं. पुढे गोत्रोत्पन्न तुमचं तिथं, आता ह्याच्या पुढे तुम्हाला गोत्र, जे तुमचं गोत्र आहे त्याचं नाव सांगायचं. नामक यजमान अहम अस्माकम सकल कुटुंबांना सपरिवारांना समस्त शुभफल प्राप्त्यर्थ प्रतिवार्षिक यथा ज्ञानेन यथा मितीत उपचार द्रव्ये पंचोपचार उत्तरपूजन करीशे. असं म्हणत तुम्हाला जे हातातलं पाणी आहे ते तुम्हाला ताम्हणात सोडायचं आहे. हा झाला तुमचा संकल्प. आता याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची म्हणजेच पुढे जे गणपती बाप्पा विराजमान आहेत त्यांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. आता पंचोपचार पूजा करताना तुम्हाला आता काय काय बोलायचं आहे ते तुम्हाला आता मी सांगते. तर आता आपल्याला यापुढे गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे. तर आता आपण संकल्प सोडलेला आहे. देशकाल आपण पंचांगाचा उच्चार देखील केलेला आहे हातामध्ये पाणी घेऊन. ते पाणी तांबडा सोडल्यानंतर आता यापुढे आपण गणपती बाप्पांचं पूजन करणार आहोत म्हणजेच पंचोपचार पूजा. तर सर्वप्रथम श्री महागणपते नमः विलेपनाथ चंदनम समर्पयामी. गणपतीला गंध लावायचा आहे. त्यानंतर श्री महागणपते नमः पुष्पाणी दुर्वा युग्मम समर्पयामी म्हणजेच फुले दुर्वा अर्पण करायची आहेत. त्यानंतर श्री महागणपते नमः धूपम अग्रपयामी असे म्हणून धूप अगरबत्ती ओवाळावी. श्री महागणपते नमः दीपम दर्शयामी निरांजनाने दीप ओवाळायचा आहे. त्यानंतर श्री महागणपते नमः नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून तुम्हाला मोदक गोड पदार्थ अन्नाचा नैवेद्य गायत्री मंत्र म्हणून व 3 वेळा पाणी फिरवून दाखवायचा आहे. त्यानंतर आरती करावी. सर्वांनी गणपतीवर मंत्र पुष्पांजली वाहावी व नमस्कार करावा. आता श्रींची 10 दिवस पूजा अर्चा सेवा करताना आपल्याकडून अनावधानाने काही चूक झाली असल्यास खालील मंत्र म्हणत देवाची हात जोडून क्षमायाचना किंवा प्रार्थना करावी. ती क्षमायाचना म्हणजेच काय, तर आव्हान न जानामी विसर्जनम पूजा चैव न जानामी अक्षम्यतां परमेश्वरम मंत्रहीन क्रियाहीन भक्तीन सुरेश्वरम यत्पूजितं मया देवा परिपूर्ण तदस्तु मे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिं पुण्यहों तव दर्शनातम् अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मातं कारुण्यं भाविनं रक्षस्वं परमेश्वरम् अपराधसहस्राणि क्रियन्ते हरिणीशं मया दासोयामिति ममत्वा क्षमस्वं परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व क्षमस्व परमेश्वरम्. अशी तुम्हाला क्षमायाचना प्रार्थना करायची आहे. ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा इथे तुम्हाला पीपसुद्धा नक्की करून देईल. त्यानंतर तुम्हा सर्वांना घरातल्या व्यक्तींनी कुटुंबातल्या सगळ्यांनी कुटुंबाच्या सर्वांसाठी कल्याणासाठी मागणी करायची आहे आणि क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खालील मंत्र म्हणत मूर्तीवर अक्षता वाहायच्या आहेत. म्हणजेच आता जो काही मंत्र तुम्हाला खाली म्हणणार आहे तो प्रत्येकाने हातामध्ये नक्कीच अक्षता घ्याव्यात आणि त्याच्यानंतर तुम्हाला
त्यांच्यावरती अक्षता वाहायच्या आहेत. तो मंत्र म्हणजेच कोणता? या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकामर्थ सिद्धार्थ पुनरागमनाया च, असं म्हणून तुम्ही ते अक्षता ज्या आहेत उजव्या हातात म्हणजे घेतलेल्या तुम्हाला अक्षता मूर्तीवर वाहायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला उजव्या हातात एक पळी भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे तर अनेन उत्तर पूजनम श्री महागणपती प्रियताम न मम, असे म्हणून तुम्हाला ते ताम्हणात पाणी सोडायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच किंवा घरामध्ये जे कोणी विसर्जनाला जाणार आहे किंवा घरातल्या 2 व्यक्तींनी तरी गणपतीच्या एका उजव्या बाजूला उभं राहून आणि डाव्या बाजूला उभं राहून तुम्हाला मूर्ती थोडीशी सरकवायची आहे, तुम्हाला थोडीशी जागेवरून हलवायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाला गणपती बाप्पांना निरोप द्यायला घेऊन धूमधडाक्यात त्यांना घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात बाप्पांना आनंदाने व भक्तिभावाने निरोप द्यायचा आहे. तर बघा, अतिशय साधी सोपी पद्धत आहे. गणपती बाप्पांना विसर्जन करायच्या अगोदर आपल्याला उत्तर पूजा करायची असते, ती उत्तर पूजा करण्याची नक्कीच या पद्धतीनेच तुम्ही उत्तर पूजा करा घरच्या घरी. तुम्हाला जर कसं आहे उत्तर पूजा करताना कधी कधी ब्राह्मण आपल्याला पुजारी भेटत नाहीत, कारण की सगळीकडे सणा जायचं असतं. त्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा घरच्या घरी उत्तर पूजा व्यवस्थितरित्या अशा शास्त्रोक्त पद्धतीने करू शकता. नक्कीच काहीसुद्धा जास्त लागत नाही, फक्त जे काही तुम्हाला सांगितलं आहे स्टेप वाईज त्या पद्धतीने नक्कीच करा आणि उत्तर पूजा नक्की करा आणि गणपती बाप्पांना छान आनंदाने निरोप द्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.